नमस्कार मित्रांनो. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाले असेल तर त्याच्या वारसाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का? आणि कर्जमाफीच्या यादीत दिसणारा विके नंबर म्हणजे नेमकं काय? ही माहिती प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्याचे लाभार्थी याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या नावासोबत विके नंबर देखील देण्यात आला आहे. विके नंबर म्हणजे काय? कर्जमाफीच्या यादीतील विके नंबर हा प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक आहे. हा क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून CSC किंवा सेतू केंद्रावर जाताना तो सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. याच विके नंबरच्या आधारे पुढील पडताळणी आणि KYC प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांना विके नंबरची माहिती नाही. अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीत आले असले तरी विके नंबरचे महत्त्व अनेकांना माहिती नाही. म्हणून लाभार्थी यादी तपासताना नावासमोर विके नंबर ही नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसाला लाभ मिळणार का? तर जर कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याचे निधन झाले असले तर अशा प्रकरणातही वारसामार्फत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित सेतू केंद्रावर जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. वारसाने कोणती प्रक्रिया करावी? तर सेतू केंद्रातील संचालक प्रथम मृत शेतकऱ्याचा विके नंबर पोर्टलवर टाकतील. त्यानंतर कारणामध्ये मृत हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर सेतू केंद्राचे संचालक स्वतःचा बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा घेऊन तक्रार किंवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करेल. शेवटी मिळालेली पावती संबंधित सचिवाकडे जमा करावी लागेल. विके नंबरची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आधारित प्रमाणीकरण KYC प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे विविध लाभार्थ्यांनी विके नंबर आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. जर तुमच्या कुटुंबातील पात्र शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर घाबरू नका. संबंधित सेतू केंद्र किंवा अधिकृत कार्यालयात संपर्क करून योग्य प्रक्रिया पूर्ण करा. तसेच लाभार्थी यादीतील विके नंबर जपून ठेवा, कारण पुढील सर्व प्रक्रिया याच क्रमांकावर आधारित असणार आहेत. अशाच कर्जमाफी, शेतकरी योजना, GR आणि सरकारी अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.